तर तुम्हाला जुना चेंडू पुरवण्यात येईल. कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग. त्याचबरोबर वेस्ट ऑफ बाईट बीमर आणि धावचीसाठी देखील रिव्ह्यू अवेलेबल आहे. तुम्ही फक्त 10 सेकंडच्या आत आमच्या ग्राउंड अंपायरकडे ते कन्फर्मेशन करू शकता. ही देखील महत्वाची सूचना लक्षात घ्या. सामना सुरू होतोय 11 वाजून 15 मिनिटं. मॅन्डेटरी पॉवर प्ले गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. फ्रंट लाईन बॉलर स्वर्गीय रुपेश दादा कंटी प्रतिष्ठान कान्होल ए टीम कडून सुधीर आगिवले. पहिला बॉल बॅकफुटवर आले. स्क्वेअर कट कव्हर पॉइंटच्या मधून काढला. आउटफील्ड प्रचंड वेगवान. भाग मिल का भाग अशी परिस्थिती. पायानं चेंडू लाडवण्याचा प्रयत्न. तो क्षेत्ररक्षकाचा फसला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचला. तेजस मार्केची दमदार सुरुवात. पहिला 4 चौकार. टी शर्ट सौजन्य पाटगाव टीमसाठी सचिनजी धुमाळ यांच्या वतीनं लाभलेलं आहे. जे इन ऍक्शन देखील आपल्याला पाहायला मिळतील. जनमान पाटगाव टीम कडून आणि मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे ते विद्यमान उपाध्यक्ष देखील आहेत. डॉट बॉलची सांगता सध्या होते. धावसंख्या स्थिर 4 धावा दाफलकावरती. सुधीर आगिवले फ्रंट लाईन बॉलर आहेत. दोन्ही बाजूने बॉलला वळवण्यामध्ये वाकबगार. बॅकफुटवर थांबले. कट केला. कव्हर पॉइंट मधून बॉल काढला. पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दमदार फटका. लाजवाब नजाकत बरा फटका. दुसरा चौकार तेजस मार्केच्या बॅटमधून. बॅकफुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. बॉल मागे चाललाय. एलिमिनेशन नव्हतं मात्र बॉलनं सरते शेवटी त्याचा अंतिम साध्य साधला. आउटफील्ड प्रचंड वेगवान. बॉल सीमा पार. तेजस मार्केच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. धावसंख्या सध्या गतिमान झाली आहे. ते बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान पाटगाव क्रिकेट संघाची 12 ऑन बोर्ड 12 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार केली या डावाची. इंडिव्हिज्युअल तेजस मार्केचं 4 चेंडूत 12 धावेचं योगदान. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत या डावामध्ये आलेल्या आपण बघत आहोत. कमी गतीने टाकलेला बॉल टॉपेज. बॉल मागे यष्टीरक्षकांनी तडम्याला चकवून फसवून लॉंग स्टॉप रिझनला सीमारेषेची भेट घेतोय. मागच्या 3 बॉलवरती फलंदाजाचं कौशल्य तर या बॉलवरती मात्र नशिबाची साथ त्याला लाभली. लॉंग स्टॉपला आणखीन एक चमकदार चौकार तेजस मार्केच्या बॅटमधून. चौकारांची सरबत्ती जणू काय मैदानामध्ये सध्या प्रस्तुत केली आहे ती फलंदाज तेजस मार्केटनं. धावसंख्या आपण बघत आहोत 16. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. आतली कणा होती. बॉल पायावरती आदळला. बॅकअप यष्टीरक्षक अमोल विषयकडून करण्यात आलेल्या डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडूची समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 16 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 16 धाब्याची दमदार सुरुवात या मॅच मध्ये झाली आहे. बॅटिंग करणारा जनमान पाटगाव क्रिकेट संघाची.
धाव धावफलकावरती ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा एका धावेच्या मदतीनं सध्या टीमची टोटल पुढे पोहोचली आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 17 ऑन बोर्ड. तांबले पॉज घेतला. हा पेटल स्ट्रोक यश गवळीचा बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल फोर दी रोप. येतोय तो चौकार. गुड शॉट. यश गवळीचं अकाउंट या मॅच मध्ये खुलं झालेलं आहे. तर धावसंख्या 4च्या मदतीनं पुढे सरकलेले आपण बघत आहोत. आतापर्यंत 21 धावा सध्या धावफलकावरती. आतापर्यंत 5 चौकार या डावामध्ये आलेले आहेत. ऑफ टर्मच्या बाहेर फोर्स केला समोर मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते. बॅकअप साठी थोडी उशिराने पोहोचले. पॉज त्याने घेतला. त्याच काळासह दुसऱ्या धाब्याची जी संधी बनली होती त्या संधीचं सोडणं दोनही फलंदाजांनी केलेलं आहे. 2 धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाले ते 23. सुरुवात दमदार राहून अपेक्षित आहे. हे क्रीडांगण फलंदाजीसाठी प्रशस्त आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी नंतर 70-70चा बॉल लगातो सिक्सर. हे टॅग लाईन त्याच कारणास्तव धावा भरपूर होत आहेत. स्विच हिट रिव्हर्स साठी अपील लाऊड झालेलं आहे. थोडी फंबल बॅकवर्ड स्कोलेकच्या फिल्डर कडून थ्रू खराब आला. चुकीच्या एंडला आला. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. सिंगल धाव्याच्या सहाय्यानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली होती 24 धावा सध्या स्कोरबोर्डवर. जयमान पाडगावडे त्यांच्या विरोधात स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल ए या 2 टीमच्या दरम्यान ग्रुप सी मधील पहिल्या फेरीची ही दुसरी लढत आपण बघत आहोत. वेळ जास्त घेता लक्ष सुद्धा. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल ए स्पीडअप अपेक्षित आहे. बरोबर 11 वाजून 15 मिनिटांनी पहिला बॉल पडला. तेजस मार्केस टाकर रेनला ज्याची पहिल्या षटकात पॉवरफुल फलंदाजी. शॉर्ट बॉल थ्रू द कव्हर्स खेळतात. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप अवेलेबल होतं. व्हेरी गुड फिल्डिंग. लास्ट मोमेंटला जबरदस्त एफर्ट आपण पाहिले. जयेश होते त्या ठिकाणी. व्हेरी गुड फिल्डिंग. या 2 धावा 2च्या सोबतीनं धावा संख्या 26. सागरजी इंदुराव आणि आशिषजी देशमुख उपस्थित झालेले आहेत. विनंती आहे या व्यासपीठावरती आपले स्वागत. स्विंग अँड मिस ब्युटिफुल डिलिव्हरी. वेग चांगला होता कंपॅरेटिव्ह टू पास्ट 2 डिलिव्हरीज. टप्पा चांगला होता. ॲक्युरेसी आपण बघत आहोत. थोडेसे इंजुर्ड देखील जरूर आहेत. प्रकाश कुर्ले मात्र टीमसाठी संघासाठी योगदान देताना संघनायकाला आपण बघत आहोत. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला आणि लेग स्टिकला त्याने धडक मारली. फलंदाज बाद. तेजस मार्केचा शॉट कॅमियो समाप्त. पहिला धक्का जयमान पाडगावला. 26ला पहिला गडी माघारी. स्कोर 26. 26 धावा धावफलकावरती. षटक 2 संपलेले आहेत. 2 पॉवर प्लेच्या निर्णायक षटकात धावसंख्येचा चांगला वेग आपण बघितला. स्पेशली सलामीवीर तेजस मार्केटचा शॉट कॅमे समाप्त झाला. 9 चेंडूत 18 धाब्याचे योगदान. 4 चौकार त्याच्या बॅटमधून. 200चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. आणि यश गवळीची सोबत देण्यासाठी सध्या न्यू बॅटर नॉस्ट्राकर रेनला आपण बघत आहोत कल्पेश मार्के. षटक निर्णायक तिसरं सुरू झालंय. स्पीडअप अपेक्षित आहे. अमोल प्रकाश सनी अँड ऑल टीम. कल्पेश मार्के फलंदाजी करता नॉन स्टाकर रेनला. स्टाकर रेनला सलामीवीर यश गवळी सध्या त्यांची सोबत देतोय. 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ विकेट. 26 धावा धावफलकावरती. 2 षटकं संपलेली आहेत. अवरेज स्कोर या दिनेशभाई इंदुराव क्रीडानगरीवरती 60+ आपण पाहिलेला आहे 5 षटकांच्या अंती.
पहिला बॉल शफल अक्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज फिल्डर पाठमोर होता, फालेगवरून तो मागे पोहोचलाय, मात्र सीमारेषेच्या नजदीक बॉल त्याच्या हातातून निसटलाय, तो पोहोचलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. सध्या गतिमान होतो सना, एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 33. 30 ऑन बोर्ड, ड्रिंक्स ऑल रेडी करा मॅनेजमेंट कमिटी. प्रयत्न सुरू होता फायनलेगच्या फिल्डरचा, मात्र तो अपयशी ठरला. अंतिम क्षणापर्यंत संघर्ष त्यांना जरूर केला होता, मात्र अपयश त्याच्या पदरी आलं. यश गवळीच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. या चौकाराने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले ती 30 आकड्यावरती. कानोल ग्रामपंचायतीचे उपसरपंच रघुदादा कुर्ले उपस्थित झालेत, आपले स्वागत आहे या व्यासपीठावरती. बाक फुटून आले, स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅटची आउटर एज, थर्ड मॅनला बॅकअप चांगला आलं. पहिल्या अट्टेमध्ये फंबल जरूर झाले होते, मात्र स्वतःला क्षेत्ररक्षकांना सावरलं त्या ठिकाणी. ते जे क्षेत्र आहे ते धोकादायक क्षेत्र असतं, त्या ठिकाणी येणारा चेंडू तो अधिकच्या वेगाने येतो, त्याचबरोबर तो वळण देखील घेत असतो. त्याच कारणास्तव त्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षक करत असतात, गली पॉईंट असो, शॉर्ट थर्डमॅन असो, शॉर्ट फायनलेग असो, चाणाक्षपणा तुमच्याकडे असणं गरजेचं असतं, आणि तो शेवटी शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकांना दाखवला देखील. एक सिंगल धाव, धावसंख्या सिंगलच्या मदतीने पोहोचली ती सध्याच्या घडीला 31. 31 धावा दाखल कव्हर. सेकंड स्पेलमध्ये फ्रंटलाईन बॉलर कान्होल क्रिकेट संघाकडून सुधीर आगवलेचा वापर पुन्हा एकदा संघनायक प्रकाश कुर्ले यांनी केलेला आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, त्यावरती समोरच्या दिशेनं आक्रमण केलंय. पिकअप स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, खेळाडू कक्षाच्या समोर आक्रमणाला केली सुरुवात. कल्पेश मार्केचा हा पहिला प्रहार, षटकार. षटकाराच्या सर्ण धावसंख्या 37. बाट चिकट आणि सुयश सिटीज मागच्या षटकारानंतर आता गतीनं उत्तर दिलंय, वेगाची भय दाखवलंय, वेगाची धमक दाखवली आहे ती गोलंदाज सुधीर आगवलेनं, आणि माघारी धाडलंय कल्पेश मार्केला. 37 ला दुसरा धक्का जयमान पाडगाव क्रिकेट संघाला. परतलाय वसंतजी बैर उपस्थित झालेत, आपले स्वागत या व्यासपीठावरती. धावसंख्या 37, 2 धक्के बसलेले आहेत. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा. बांदिवली त्यांच्या विरोधात शिरवली, आपला ड्रेस कोड कलेक्ट करा. अनिलजी कतोरे कानोलचे ज्येष्ठ ग्रामस्थ, त्याचबरोबर समाजसेवक दादांची उपस्थिती लाभली आहे. दादांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती, आपले मनपूर्वक स्वागत. याचबरोबर क्लीन बोल्ड, जसा मैदानामध्ये पोहोचला मयूर मार्के तसा तो देखील आता तंबूच्या दिशेला रवाना झालाय. 37 ला तिसरा धक्का जयमान पाडगावला. अनिलजी कथोरे समर्थ कृपा टेलरिंगचे सर्वा ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. दादांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. सर्व उपस्थितांचं मनस्वी स्वागत. आंबेगावकर चषकाचं हे बहारदार तिसरं पर्व आपण सध्या उपभोगत आहोत. ऑन हॅट्रिक संधी आता गोलंदाज सुधीर आगवलेला विकेट हॅट्रिक खॅडी करण्याची स्पर्धेनं निर्धाव षटक पाहिलंय. विकेट हॅट्रिक पाहिली नाही, पाहिजे तिसऱ्या दिवसात तो कारनामा आपल्या नावावरती नोंदवतील का. ऑन स्ट्राईक सध्या खेळण्यासाठी सचिन धुमाल. डाऊन द लेग स्टिक, वाईड कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार सर. अतिरिक्त एक धाव, अतिरिक्त एका धाब्याच्या सहाय्यानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 38.
38 धावा धावफलकावरती. बागफुटून आले कव्हर्स मध्ये, जबरदस्त क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षकाला संधी नाही. सचिन धुमालचा कॉन्फिडन्स स्टार्ट. कव्हर्स बाउंड्री लाईन सीमारेषा फोडली, भेदली, दुबागली, चिरली, फाडली, चौकार. तिसऱ्या षटकाची सांगता समारोप दमदार केलंय सचिन धुमालनं. कव्हर्स मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, हाफ वॉली घेऊन बरोबर समोर ड्राईव्ह केलं. लॉंग ऑफ थोडा दूर होता, कव्हर्स दूर होता, गॅप मध्ये खेळतात. कॉन्फिडन्स स्टार्ट तेजस मार्के त्याचबरोबर कल्पेश मार्के प्रमाणे आता डावामध्ये केलाय तो सचिन धुमालनं. धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचले 3 ओव्हरच्या 42. 42 धावा धावफलकावरती. 3 धक्के बसलेले आहेत. यश गवली सलामीसाठी 5 चेंडूत 12चं योगदान. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून. तेजस मार्केची दमदार सुरुवात, 9 चेंडूत 18चं योगदान. अनिलजी कतोरे समर्थ टेलरिंगचे सर्वस्वर यांच्या वतीने देखील आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं टी शर्ट स्पॉन्सरशिप आम्हाला लाभलेली आहे. यांचे विशेषत्वाने आयोजन समितीच्या वतीने आभार आम्ही व्यक्त करत आहोत. षटक 3 संपली. 42 धावा धावफलकावरती. करंट रन रेट सध्याच्या स्थितीला धावगती धावफलकावरती आपण बघत आहोत 14.00 धाब्याची. सलामीवीर तेजस मार्के बाद झाले. त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये कल्पेश 2 चेंडूत 6चं योगदान देताना बाद झाले. मयूर मार्के देखील बाद झालेले आहेत. सचिन आणि यश या 2 फलंदाजावरती आता जबाबदारी, जिम्मेदारी या डावाची. 3 षटकात 42 बनवल्या. 12 चेंडू अजूनही 2 षटक बाकी आहेत. 5 कितीपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल जनमान पाडगाव कडून स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल ए टीमच्या समोर. यानंतर होणारा सामना आहे. सूचना आम्ही ऑलरेडी केलेली तरी देखील एकदा आम्ही ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ड्रेस कोड कलेक्ट करा. बांदिवली आणि त्यांच्या विरोधात शिरवली. आमच्या मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा. अरुणजी भोईर त्याचबरोबर दिनेशजी घरत यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करा. चेतनजी घरत यांच्याशी आपण संपर्क साधा. आपला ड्रेस कोड कलेक्ट करा आणि पहिलं सत्र जसं संपेल आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हा. अमोल विषय गोलंदाजीसाठी आणखीन एक ज्युनियर ऑलराऊंडर प्लेअर स्वर्गीय रुपेश दादा खंडे प्रतिष्ठान कानोलचा. त्याच्यासमोर आपण बघत आहोत यश गवली सलामीवीर फलंदाज. त्याच्यासाठी बॅकअप डीप मध्ये लॉंग लेग सेट करण्यात आलेला आहे. मिडविकेट ऑन साइडला, त्याचबरोबर स्टेटिश लॉंग ऑन, डीप मध्ये कव्हर पॉइंट आणि त्याचबरोबर आपण बघत आहोत स्टेटिश लॉंग ऑफ. तिसरं षटक सुरू झालंय. स्पीडअप अपेक्षित आहे. सिडीज वेळेच्या बाबतीत सकार अपेक्षित आहे. 11:15 पहिला चेंडू पडलाय. स्पीडअप अपेक्षित आहे. 18 मिनिटाचा वेळ आतापर्यंत घेतला. मात्र त्यासाठी 2 मिनिटाचा जो ड्रिंक्स ब्रेक होता तो देखील आम्ही लेस केला. हे षटक मात्र आता तुम्हाला 4 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट करायचं आहे. लक्ष सुद्धा. पहिला बॉल लेग स्टिकला मिस करून चाललाय. लेफ्ट हँडर मीडियम पेसर समोर लेफ्टी बॅटर. चांगलं रंगेले बॅटल. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं स्कोर आपण बघत आहोत सध्या पोहोचलाय तो 43. आतापर्यंत 43 या आकड्यावरती. क्लीन बोल्ड स्विंगिंग यॉर्कर, भन्नाट वेग, चारोखाने चित केलंय, धोबी पछाड केलंय, नामावरण केलंय. ते यश गवलीला त्रिफळा त्याचा उद्ध्वस्त केलाय. अमोल विषयनं 43 ला 4था धक्का. जेनमान पाडगावला सलामीवीर यश गवली परत आहेत माघारी. न्यू बॅटर आणखीन एक ज्युनियर ऑलराऊंडर अक्षय दमाने सध्या बॅटिंग करण्याकरता स्टॅकर एंडला दाखल झालेले पाहायला मिळतील. बॅटिंग युनिट डीप आहे. जनमान पाडगावचे देखील विसरून चालणार नाही. मात्र 43 वरती 4था धक्का बसलाय. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती
सलामीवीर यश गवळी माघारी परतला. न्यू बॅटर अक्षय दमाने. फुल लेंथ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग, गती भन्नाट आहे. तेच तदाट स्पेल सध्या मैदानावरती सुरू आहे. तो गोलंदाज अमोल विषयकडून. संधी त्यानं पहिल्या चेंडूवरती यशला दिली नव्हती. तो बॉल वाईड होता. नंतर त्याच्या यष्ट्या जशा उद्ध्वस्त केल्या. कॉन्फिडंट आपण बघत आहोत. गोलंदाज अमोल विषय ज्याची दमदार कामगिरी विथ द बॉल सध्या सुरू आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल एक क्रिकेट संघाकरता. स्कोर आपण बघत आहोत 43 या आकड्यावरती. मागच्या 3 षटकात धावसंख्येची जी गती होती, धावफलकाचा जो वेग होता, तो वेग आता मेंटेन करण्यामध्ये थोडा अपयशी ठरलाय संघ जर्मन पाडगाव. मोहनजी डोंगरे, सचिनजी खुणे यांचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं. विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. तानाजी दादा आगेले, उपाध्यक्ष मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशन, आपण या आपलं स्वागत. डाऊन द लेग स्टिक, वन मोर वाईड. अजून एक धाव एक्स्ट्रा त्या ठिकाणी ऍड केली जाईल. अतिरिक्त धावेनं धावसंख्या सध्या मॅजिक फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेल्सन आकडा सध्या स्कोरबोर्ड वर 44 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. फोर्थ इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय अमोल विषय. He is bowling consecutive 2 wide so far in this over. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फक्त दिशा दिली आहे. गोलंदाज अमोल विषयाची दशा खराब केली आहे. लॉंग लेग सीमारेषा बाहेर येतो तो चौकार आणि बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आता वेस्ट ऑफ हाईट साठी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी करण्यात आलेली आहे. टीमना DRS आता गमावला. लक्ष सुद्धा चौकार असेल. थर्ड अंपायर कडून हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. चौकारांना धावसंख्या सध्या वेगवान पुन्हा एकदा झालेले पाहायला मिळेल 48 पर्यंत. हा फुल टॉस लेग स्टिकच्या बाहेर होता. आता दिली दिशा स्क्वेअर लेगला. फिल्डर बॅकअप साठी पोहोचतात. व्हेरी गुड फिल्डिंग. फक्त एकच धाव, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. एकरी धाव्याच्या सहाय्याने स्कोरबोर्ड आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते 49 पर्यंत. स्टील 2 टू गो. निर्णायक 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. अमोल विषयचं हे षटक ज्यामध्ये समानता आपण बघत आहोत. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून हे लाभदायक षटक आहे. 4 बॉलच्या स्पेलमध्ये 7 धावा खर्च करत असताना महत्वपूर्ण एक धक्का दिलाय तो गोलंदाज अमोल विषयनं. स्टील 2 टू गो. स्टाकरेनला सचिन धुमाल ज्याची आक्रमक सुरुवात आपण पाहिली होती. क्लीन बोल्ड, ब्युटिफुल डिलिव्हरी, प्ले अँड मिस. बॉल बरोबर ऑफस्टिक वरती आदळतोय. बेल्स उखाडण्यात आलेले आहेत. यष्टोध्वस्त होत आहेत. सचिन धुमाल ऑल्सो बॅक टू द पॅव्हिलियन. 49 वरती 5वा धक्का जनमान पाटगाव क्रिकेट संघाला. धावसंख्या 49, 5 धक्के बसलेले आहेत. तुषार डोंगरे अर्थातच दादू सध्या बॅटिंग साठी गेलेले पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल आतलीकडे आणि प्लेड ऑन. आणखीन एक सुयश मिळते गोलंदाज अमोल विषयला. तू चल मे आया अशी परिस्थिती. फलंदाज बाद तुषार डोंगरे, दादू परत आहेत माघारी. आणखीन एक धक्का, बिग विकेट डाऊन, बिग लॉस. चौथं षटक मॅच मध्ये कमबॅक आपण पाहिलं अमोल विषयचं. 7 धावा देताना महत्वपूर्ण 3 धक्के त्यानं दिलेले.
49 ऑन बोर्ड, लॉक्स ऑफ 6 विकेट. षटक 4 संपलेली आहेत. अमोल विषयनं जबरदस्त कामगिरी केली. 3 धक्के त्याने दिलेले आहेत आणि बॅटिंग ऑर्डर आता कोलॅप्स केली, उद्ध्वस्त केली आहे. फलंदाजीचा क्रम आता ढासळलाय. तो बॅटिंग करणारा जर्मन पाटगावचा न्यू बॅटर जिनियन ऑलराऊंडर रोशन दमाने आणि त्याची सोबत देत आहेत अक्षय दमाने. दोन्ही दमाने बंधू सध्या मैदानामध्ये 49 ला 6 लॉस. अंतिम षटक स्पीडअप अपेक्षित आहे. 11-15 ला पहिला चेंडू पडला होता. लक्ष असू द्या. बरोबर नियोजित वेळेत 4 षटक पूर्ण झालेले आहेत, मात्र जास्त डिले आता करू नका. लक्ष सुद्धा. विश्वनाथजी दस उद्योजक तथा समाजसेवक जांभुडे, दादांचा आज वाढदिवस आहे. दादांना या स्पर्धेच्या निमित्तानं अभ्यक्ष चिंतन 16 निमित्तानं लक्ष शुभेच्छा आमच्या आयोजन समितीकडून. स्पीडअप घ्या अमोल अँड टीम, जास्त वेळ घेत आहे. लक्ष सुद्धा. 3 मिनिटाच्या आत हे षटक तुम्हाला संपवायचं आहे. लेफ्ट हँडर बॅटर अक्षय दमाने ऑन स्ट्राइक एंड. पहिला बॉल जयचा खोला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज बॅकअप साठी पोहोचतात. रिटर्न क्रीज मध्ये चेंडू अडवण्यात आला. गोलंदाज जयेश देसलेला आपण बघत आहोत. निर्णायक पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं षटक. धावसंख्या सध्या स्थिर 49 धावा दाखल करते. 49 ऑन बोर्ड. 3 षटकात 42 होत्या. असं वाटलं होतं 60+ टोटल जाईल, मात्र संघर्ष सध्या सुरू झालाय. शफल आक्रसून खेळण्याचा प्रयत्न. बॉल पायावरती आदळलाय. धावचीची संधी नॉस्ट्राकर एंडला आणि ती पंचांनी स्वीकारली. एसीडीज अमोल विषयकडून ॲक्युरेट फेक्ट डायरेक्ट हिट. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता DRS घेतलेला आहे. तो धाव चीट साठी ग्राउंड अंपायरनं मदत घेतली. ती आमच्या टीव्ही अंपायरची. एकोणपन्नास धावा दाखल करते. 7 धक्के बसलेले आहेत. 3 षटकात प्रचंड वेगानं ओघानं वाहणारे हे धावफलक. मात्र तदनंतर 2 षटकात अमोल आणि त्याचबरोबर जयेश देसले या दोनही गोलंदाजांची प्रतिभा संपन्न कामगिरी आपण बघत आहोत. यासाठी जयेश ठाकरे थोडं करेक्शन आहे. बेग युअर पार्डन. स्कोर 49, धक्के 7 बसलेले आहेत. निर्णायक 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. न्यू बॅटर खेळण्यासाठी ठाकरेला आपण बघत आहोत रोहिदासला. नो बॉल. क्विक कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार सर. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र माघारी धाडलेला आहे. न्यू बॅटर रोहिदासला रोशन एक सिंगल धाव, ती देखील नोच्या साह्याने आलेली आहे अतिरिक्तच्या स्वरूपात. नेक्स्ट बॉल फ्रीट 50 50 धावा दाखल करती. स्टेप आउट झाले. फुल टॉस. कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करतात. डीप मध्ये कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थोडे फंबल झाले होते पहिल्या अटेम्प्ट मध्ये. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. जोपर्यंत बॅकअप येईल तोपर्यंत 2 धावा आणि 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकी झाली ती 52-52. 52 on board. Loss of 7 wickets. Still 3 to go.
आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. थोडं वॉल्यूम द्या डीजे मास्टर. 52 धावा दाखलकडते 8 गड्यांच्या मोबदल्यात सिटीज ओके. ग्रामस्थ मंडळ व ब्रायड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव अजित आंबेगावकर चषकाचं हे तिसरं पर्व सध्या आपण उपभोगत आहोत. आजचा निर्णायक तिसरा दिवस, दुसरा सामना सुरू आहे. हा देखील बॉल खुलात होता, ड्राईव्ह केला, कव्हर्स मध्ये खोदून काढलाय, सेमी हेलिकॉप्टर एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दिलाय. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात दोन्ही गाड्या एका सेंडला, तर अपघात होणार आणि तो अपघात मैदानावरती झालाय. रोहिदास साळवे माघारी परत आहेत. धावचीच्या स्वरूपात हा 9वा हादरा 53 या आकड्यावर जन्मान पाडगावला. अरे होगी तेरी द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,000 व चषक पोलीस मित्र मस्सा परिवार यांच्या वतीनं हे सौजन्य लाभलंय. तृतीय पारितोषिक मंजुलाबाई विनायक भोर यांच्या वतीनं. चतुर्थ पारितोषिक 13,000 श्रीकृष्ण मित्रमंडळ आंबेगाव यांच्या वतीनं. पंचम क्रमांकाचे पारितोषिक 13,000 रुपये चषक सौजन्य आकाजी भोर तसंच बंटी यांच्याकडून भव्य चषक आम्हाला लाभलेले आहेत रुपेश दादा बांगर यांच्या वतीनं. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आणि ट्रॉफी प्रकाशजी शेलार यांच्या वतीनं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज आणि ट्रॉफी विशालजी सोमने यांच्या वतीनं. राऊंड विकेट नॅचरल आउट स्विंगर बॉल थोडी हरकत केली. बॅटर एसके सुभाष खुने अंतिम चेंडूवरती बीट झालेत. डाव पहिला संपला 3 षटकात 42 होत्या, मात्र अंतिम 2 षटकात फक्त 11 धावा आल्या आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर 9 गड्यांच्या मोबदल्यात 53 उभारल्या. जन्मान पाडगावनं 54चं टार्गेट सेट झालंय. टीम स्वर्गीय रुपेश दादा खंडे प्रतिष्ठान कान्हुल एक क्रिकेट संघासमोर. संपूर्ण स्पर्धेसाठी मॅच साठी लागणारे बॉल दीपकजी चौधरी यांच्या वतीनं स्पॉन्सर झालेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज आणि ट्रॉफी साई स्पोर्ट्स सरळगाव यांच्या वतीनं. मालिकावीरसाठी LED टीव्ही रमेशजी घरत यांच्या वतीनं. सर्व दानशूर दात्यांचा ज्याने आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या पर्वात आमच्या आयोजन समितीला सहकार्य केलंय त्या सर्व सौजन्य दात्यांचा आमच्या आयोजन समितीच्या वतीनं आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत. पहिला डाव संपला 53 बनवल्या 54चं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये. कान्हुल ग्रामपंचायतीचे उपसरपंच रघुदादा कुर्ले यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते. टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच बांदिवली त्यांच्या विरोधात शिरवली. बघा मिडिटिंगच्या दरम्यान जर आपण टॉससाठी उपस्थित झाले नाही तर सामना 4 षटकांचा असेल. ही देखील सूचना आयोजन समितीच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचली आहे. बांदिवलीला स्पेशली लास्ट कॉल आहे. ऑलरेडी 4 वेळा अनाउन्समेंट झालेली आहे. समीर अँड ऑल टीम. रघुदादा कुर्ले उपसरपंच कान्होल आणि दादांचा शुभ सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. वेलकम. भानुदासजी देसले उपस्थित झालेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तदनंतर समर्थ टेलरिंग शॉपचे सर्व अनिलजी कथोरे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं अरुणजी भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही संपन्न करत आहोत. द्वितीय सत्र सुरू होत आहे. पहिल्या डावात 53 बनवल्या पाडगावनं. मागच्या 2 षटकात हवी तशी बॅटिंग झाली नाही, मात्र बॉलिंग युनिट डीप आहे. जर्मन पाडगावचं देखील विसरून चालणार नाही. 54चं टार्गेट. रनचेस कसं असेल, द्वितीय सत्रात काय घडेल काय बिघडेल या कॉम्बॉक्स मध्ये करूयात अपेक्षित बदलाव. ऐकूया द्वितीय सत्रासाठी सुनील शेळके सरांना. धन्यवाद. कॅप्टन या टॉस साठी बांदिवली टीम जास्त वेळ तुम्ही घेताय. ऑलरेडी शिरोली टीमचे संघटक उपस्थित आहेत. स्पीडअप अपेक्षित आहे मित्रांनो, लक्ष सुद्धा. आज देखील 7 मॅचचं मोठं शेड्यूल आमच्या मॅनेजमेंट कमिटीला कव्हर करायचं. त्यासाठी आपलं स्पीडअप आपलं सहकार्य वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला अपेक्षित आहे.
शिरवली वर्सेस बांदिवली असा हा यानंतरचा निश्चित झालेला सामना. त्याची नाणेफेक इथे केली जात आहे. अनिल भाऊ कथोरे, आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक संपन्न करा. बांदिवली संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. शिरवली संघाच्या संघ कर्णधाराला विनंती आहे, या आपण लवकरात लवकर, आम्ही तुमच्या प्रतीक्षेत आहोत. पाटगाव आणि कान्होळ ए असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्याचा पहिला डाव संपलाय, ज्यामध्ये 53 धावा बनल्या गेलेल्या आहेत पाटगाव संघाच्या वतीने आणि 54 धावांचं लक्ष इथे गाठायचे सामना जिंकण्यासाठी कान्होळ ए या संघाला. कान्होळ अ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं 54 धावांचं लक्ष दिलं गेलं होतं जय हनुमान शेलारीच्या विरोधात आणि त्याने पार केलं होतं. एमपीसीए चे उपाध्यक्ष तानाजी आगिवले सर, आपणाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. बघा, आपल्यामुळे जर उशीर होत असेल तर या गोष्टीवर विचार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही एमपीसीए चे पदाधिकारी आहात, त्यामुळे लवकरात लवकर नाणेफेकीसाठी तुम्ही येणं बंधनकारक आहे. शिरवली संघ या सूचनेकडे लक्ष द्या. 53 पर्यंत पोहोचलेला डाव पाटगावचा आपण बघितला. 54 धाबा बनवायचे आहेत. आतापर्यंत 8 धाबा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. फलंदाज अमोल स्ट्रायकिंग एंडच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु सनी चांगले खेळत आहेत. रोशनचा हा भरधाव वेगाने फेकला गेलेला चेंडू ऑन द राईट्स खेळले होते. इथे फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि याच बरोबर अक्षयच्या वतीने टिपला गेलेला आहे झेल. फलंदाज सनी कुर्ले बाद. त्यांच्या जंगी शर्यतीचा फार मोठा दिवस आहे. मुरबाड तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमचे मित्र समीरजी बांगर साहेब यांचं आगमन झालेलं. समीर, आपलं या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. आमचे कॉलेज वयीन मित्र आहेत, त्यांना आठवल्यानं, त्यांना पाहिल्यानंतर ते दिवस निश्चितच आठवले. त्या दिवसामध्ये ते तुम्हाला करता आलं पाहिजे. बोलण्याचा ओघ तुम्हाला निश्चितच कळाला असेल. कॉलेजमध्ये असताना कॉलेज सारखं जगता आलं पाहिजे. बालवयीन असताना बालपणाची एन्जॉयमेंट तुम्हाला घेता आली पाहिजे. त्यानंतर जबाबदाऱ्या वाढल्यानंतर मग संसाराचा गाडा सुद्धा तुम्हाला पुढे हाकता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या वयामध्ये करता आल्या पाहिजेत. 8 धावा धावपलकर आहेत. यावेळेस इथे आणखी एक चांगला चेंडू रोशनच्या वतीने फेकला गेलेला आपण बघतो. या षटकाची समाप्ती यानंतर केली जाणार आहे. एमपीसीए अर्थात मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर आदर्श स्पोर्ट्स क्लबचे प्रोप्रायटर मोहनजी खुणे यांचंही आगमन या क्रीडा नगरीकडे होत आहे. विनंती असेल, या आपण आपलं स्वागत आहे. यावेळेस समाप्ती योग्य रीतीने करता आली नव्हती या षटकाची गोलंदाज रोशनला, कारण त्याच्या विरोधात इथे फलंदाज अमोलने, मला असं वाटतं सुधीरने फटका खेळला होता आणि हा षटकार मिळालेला आहे. चौदा धावा धावपलकर, 14 धावांवर पहिलं षटक इथे संपलेलं आपण बघितलेलं आहे. एक गडी बाद झालेला आहे. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाते. यश गवळी गोलंदाजीसाठी उपस्थित होत असलेले आपण बघू शकू. दुसरं षटक इथे फेकलं जाईल. चला, सामन्याचा रिदम लॉस करू नये. फलंदाज आपण सुद्धा तयार राहा. समोरच्या दिशेने फटका अत्यंत चांगला. हा फटका बाणाप्रमाणे सरळ आणि आजच्या दिवसातील समालोचन कक्ष, मुख्य अतिथी कक्षाला दिली जाणारी सलामी आपण बघितली. आंबेगावकर चषकाचा बॅनर हिट झालेला आहे आणि ही चेतावणी असेल या सामन्यासाठी. बॅटर अमोल भिशेची हा षटकार.
लेग स्टिक इम्पॅक्ट आपण पाहिला होता. हलकीशी अपील एस्ट्यांच्या मागे जरूर रेज झाली होती. कल्पेच्या वतीने पंच मात्र स्थिर आहेत आणि लेग बॅकच्या वतीने ही धाव इकडे कंप्लीट केली गेली. एक धाव मिळाली. धावफलक यासमुळे पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 21 अर्थात 21. एक गडी आतापर्यंत बाद आहे. बनवायच्या आहेत धावा 54. चांगली सुरुवात मिळाली. 14 धावांचं पहिलं षटक. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज यश याची नियुक्ती. पायांमध्ये ठेवलेला चेंडू तिथूनच त्याला उचललेला आहे. यावेळेस आणखी एकदा आडव्या बॅटने केलेला प्रहार आपण बघतो. चेंडू एक टप्प्याने सीमा पार. आणखी एक फटका दर्जेदार. षटकारानंतर अमोल बिशेचा चौकार. बेग युअर पार्डन. सुधीर अगिवले स्ट्रायकिंग एंडला आहेत. अलीकडे सुधीरने सुद्धा चांगली फलंदाजी केलेली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघतो. बऱ्याचदा डाऊन डी ऑर्डर खेळण्यासाठी येत असतात, परंतु आजच्या दिवसामध्ये त्यांना प्रमोट केलेले. त्यांचं प्रमोशन झालं की माणसाला फार आनंद होतो, मग तो कोणत्याही गोष्टीमध्ये होऊ द्या. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. टो एंडला जाऊन चेंडू आदळतोय. फुलर लेनचा चेंडू. चांगला रिप्लाय इथे गोलंदाज यश गवळीचा मिळत असलेला आपण बघतो. गोलंदाजावर आक्रमण झाल्यानंतर थोडं उशिराने गोलंदाजाला बऱ्याचदा शानपण सुचलेलं आम्ही पाहिलेलं आहे. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. फलंदाजाच्या अगदी पुढ्यात ठेवत असताना त्याला उसळी दिली जाते. त्याचबरोबर चेंडू इथे फिरत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस काय घडलंय, फलंदाजाला इथे व्यवस्थितरित्या तारतम्य बाळगता आलं नाही. फटका खेळण्याच्या ओघामध्ये फलंदाज पॉपिंग क्रीजच्या पुढे आला. यष्टीरक्षकाने इथे व्यवस्थित अवधान क्षमता दाखवत असताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि सॉफ्ट डिस्मिसल दुर्दैवी अंत झालेला आपण बघतो. क्रमांक 2 चा फलंदाज कानोल एचा इथे बाद. फलंदाज सुधीर अगिवले यावेळेस आउट. असोसिएशनचे सन्मान्य विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर आदर्श स्पोर्ट्स क्लबचे प्रोप्रायटर ओनर, डोंगरनावे गावचे जुनेदांचे क्रिकेटर, प्रतितेस उद्योजक मोहनदादा खुणे यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. यानंतर ते सुद्धा इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. (25 रन्स ऑन द बोर्ड). 25 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपण बघतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश. जयेश ठाकरे आलेले आहेत स्ट्रायकिंग एंडला. ओपन स्टान्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळतं. ओपन चेस्ट स्टान्स म्हणून त्याला गणलं जातं. पाहायचंय ऑनसाइड रिजन टार्गेट करण्याचा फलंदाज प्रयत्न करतील. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पायांवर जाऊन चेंडू आदळतोय. एस्ट्याच्या मागून कन्व्हिन्सिंग अपील आपल्याला पाहायला मिळते, परंतु पंचांना सॅटिस्फाईड करता आलं नव्हतं. याचं मुख्य कारण पंच कधी सॅटिस्फाईड होतात, ज्यावेळी चेंडू लाईन मध्ये असतो, ज्यावेळी चेंडूची उंची ही योग्य असते, त्यावेळेस पंच सॅटिस्फाईड होत असतात. इथे इम्पॅक्ट आपण बघितला. आउटसाइड दी लेग स्टिक होता, त्याचमुळे पंच स्थिर आहेत. आणि इथे इन बिटवीन लेग बॅकच्या रूपाने एक धाव आली. धावफलक पुढे गेलं. एकूण धावा झालेल्या आहेत 26. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे पूर्ण झालेलं आपण बघितलं. 18 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी करत असताना दुसऱ्या डावामध्ये कानोल ए ला 18 मध्ये 28 खूप कठीण नाहीत, परंतु 18 मध्ये 28 बनवणं तितकं सोपं सुद्धा नाही, कारण तिसरं षटक पाटगाव संघाच्या वतीने अत्यंत चांगले गोलंदाज यावेळेस रोशन दमाने गोलंदाजीच्या मार्गावर येत आहेत. पाटगाव एक्सप्रेस म्हणून त्यांची ख्याती आहे मुरबाड तालुका टेनिस क्रिकेटमध्ये. अधिकचा वेळ सरावाला त्यांना देता येत नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस उतरतात त्या वेळेस हेल्पिंग हँड्स देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पहिलं षटक तितकं चांगलं झालं नव्हतं, त्याचमुळे आता जखमी वाघाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील रोशन दमाने. त्याचं हे षटक इंटरेस्टिंग असणार आहे. स्टार्किंग एंडला बॅटर जयेश ठाकरे. बघा, पहिला चेंडू ज्या गोष्टीची मी चर्चा छेडली होती त्याच पद्धतीने फेकण्यात आलेला आहे. चांगला चेंडू समोर ठेवला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर अधिकची उसळी मिळाली. मिस्ड बाय इंचेस असं म्हटलं जातं. थोड्याफार फरकाने यष्ट्या वाकायच्या राहिलेल्या आहेत. अदरवाईज फलंदाजाचं काम तिकडे तमाम झालं असतं. हा टेनक्रिकच्या वतीने तुमच्यासाठी असलेला ऍक्शन रिप्ले, ज्या पद्धतीने खरं तर चेंडू तिकडे ट्रॅव्हल झाला होता. यष्टीरक्षकाने उर्वरित कामगिरी चांगली केली होती,
बघा ज्यावेळेस तुमचा गोलंदाज चांगली सुरुवात करतो त्यानंतर त्याच्यासाठी सल्ला देण्यात येतो. ह्या गोष्टी थोड्याशा विरोधाभासाच्या असतात, परंतु बघूया आता दादू काय सांगतात तिकडे गोलंदाजाला. शॉटॉप गुडलेनचा चेंडू यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त गती, काय पेस जनरेट करतोय यावेळेस गोलंदाज रोशन दमाने. बघा तुम्हाला जर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गोलंदाज म्हणून पेस जनरेट करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा रनअप मोठा हवाय. काही काही गोलंदाज आम्ही असे बघतो की ज्यांचं उदाहरण आम्ही देतो. मला असं वाटतं म्हात्रेपाडा संघाचा योगेश म्हात्रे अर्थात बुग्या याचा जर रनवे तुम्ही बघितला तर मला असं वाटतं या बाउंड्री लाईनच्या अगदी थोड्या जवळपासून म्हणजे जवळजवळ 26 ते 28 पावलांचा त्यांचा रनअप असतो. आणि हा रनअप काय करत असतो, तुम्हाला अधिकची गती मिळवण्यासाठी सहकार्य देत असतो. या गोष्टीवर आपण चर्चा करू. यावेळेचा चेंडू सुद्धा चांगला आहे, पडल्यानंतर अनपेक्षितरित्या खाली राहिलेला आहे. सबमरीन बॉल म्हणून ज्याला गणलं जातं, शूटर बॉल आहे. शूट आउट या गेट आउट अशा पद्धतीचे मुकाबले आपल्याला पाहायला मिळतात. डू ऑर डाय सिच्युएशन ही स्पर्धा ज्यामध्ये नॉकआउट स्टेजेसचे सामने खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये खरं तर संघ आपण बघत आहोत. जास्त रनअप तुमचा रिदमदायी असला तर तुम्हाला त्यामध्ये अधिकची गती मिळते. अधिकची गती मिळवण्यासाठी तुम्ही खांद्याचा किती वापर करता हे सुद्धा महत्वाचं असतं. ही गती पुन्हा एकदा फलंदाजाला घातक ठरलेली आहे. क्षेत्ररक्षक मयूर मार्के त्यांचं नाव जाम आहे इथे, त्यांची पावलं सुद्धा जाम झाली होती असं म्हणायला हरकत नाही. चेंडूवर योग्य रीतीने अवधान देता आलं नव्हतं. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न तिकडे मयूरने केला आणि हा झेल अत्यंत महत्वाचा होता कारण हे षटक फार चांगलं टाकले जात आहे इथे रोशनच्या वतीने. जे कमबॅक चर्चेत होतं तेच कमबॅक मैदानाच्या आतमध्ये मिळून दिलेले रोशनने. आणि अशातच एक सेट बॅटर जर बाद झाला असता, त्यात अमोल विषय बाद झाले असते तर धावपलकाला त्याचे परिणाम भोगावे लागले असते. पॅडमध्ये ठेवलेला चेंडू ऑनड्राईव्हचा फटका. फलंदाज जीवदान मिळाल्यानंतर बहुधा असाच खेळत असतो, अधिक रागाने, अधिक त्वेषाने, अधिक डिटर्मिनेशनने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळलेले आपण पाहिलेले आहेत. आणि तोच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला जीवदान मिळाल्यानंतर हा चौकार. शे धावपलकर धावा आपण पाहिला तर ते आहेत 33-33. बनवायच्या आहेत धावा 54. पंचांच्या जवळ जात असताना तुमच्या स्ट्राइड्स मोठ्या झाल्या पाहिजेत. लिप मोमेंट तुमची चांगली पाहिजे. फ्रंट फूट तुमचा योग्य रीतीने प्रेस झाला पाहिजे. प्रेस इन द सेन्स लॉक झाला पाहिजे. तर योग्य डिरेक्शनने तुम्ही गोलंदाजी करता. अतिरिक्त खांद्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. तुम्ही रिस्ट जर तिकडे मारत असाल तर योग्य रीतीने जर्क करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पेस मिळवण्यासाठी महत्वाच्या असतात. फ्रंट फूट जर तुमचा योग्य रीतीने लॉक होत नसेल तर मग तुम्हाला नियंत्रण मिळवता येत नाही गोलंदाजीमध्ये. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. इथे एक धाव मिळाली, चौथं षटक संपलं ज्यामध्ये चांगली गोलंदाजी झालेली आपण पाहिली. गोलंदाज रोशनने या षटकामध्ये आपण बघितल्या 8 धावा खर्च केल्या आणि त्याचमुळे अपेक्षित पुनरागमन इथे संघाचं त्याने केलेलं आहे. 12 चेंडूचा खेळ शेष राहतो. 20 धावांची गरज. 10.00 ची धावांची सरासरी इथे कायम ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी. यानंतर कान्होळ या संघाला
12 चेंडूंचा खेळ 620 धाबांची ते गरज असलेली आपण बघतो. 34 धाबा धावपलकर जोडल्या गेलेले आहेत. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. प्रथम फलंदाजी करताना पाटगाव संघाने धावपलकर जोडले होते. 53-54 धाबांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी ठेवलं होतं प्रतिस्पर्धी संघ अर्थात कानोल अळा. आणि 3 षटक आतापर्यंत संपलेले आहेत. 34 धाबा धावपलकर उरतोय 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा 20 धाबांची गरज. 10.00 ची धावांची सरासरी इथे कायम ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी. उर्वरित 2 षटक दूरवरच्या टोकाकडून फेकली जातील आणि इथे यावेळेस हे षटक फेकण्यासाठी गोलंदाज अक्षय दमाणेचा वापर होत असलेला आपण बघू शकू. ज्या पद्धतीच्या हालचाली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. सामन्याचा रिदम लॉस करू नये. पाटगावकर लगेच चौथ्या षटकाला सुरुवात करा. हॅलो चेक. खेळाडू कक्षासाठी विशेष महत्वाची सूचना आहे की जी सामना सुरू होण्यापूर्वीच आम्ही दिली होती. कानोळकर खेळाडू कक्षामध्ये कोणीही स्थानापन्न होऊ नका. कोणी इन द सेन्स खेळाडूच्या व्यतिरिक्त कोणीही समर्थक तिथे बसणार नाही याची काळजी घ्या. आयोजकांचं सूक्ष्म निरीक्षण आहे त्याचमुळे वारंवार या सूचना तुम्हाला आम्ही देत आहोत. अक्षय दमाणेचा हा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजापासून दूर जाणारा. चेंडू फेकल्यानंतर कुठेतरी ड्रिल करून दाखवतात. शोल्डर मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे परंतु अक्षय दमाणे हा असा गोलंदाज आहे उजव्या हातासाठी त्याचा स्पेल नेहमी घातक ठरत असतो. आणि जर या सूचनेचा अवलंब पालन केलं नाही कानोळकर आपण तर आयोजकांच्या वतीने 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. त्याचमुळे या सूचनेकडे लक्ष द्या गांभीर्याने. राजे मी तिकडे उपस्थित आहात बघा आतमध्ये कोणी बसलेला आहे का. पुढे सरकले. पूलचा फटका खेळतायत. जे वळण मिळालं होतं ते वळण योग्य रीतीने टॅकल केलेलं आहे. ठोसा मैदानाच्या आतमध्ये दिला जातो. यावेळेस अमोल विशेष जीवदान मिळाल्यानंतर अधिक आक्रमक बनत आहेत. इथे पूल केला. चेंडू सीमा पार षटकार. तिचं एक मत अत्यंत महत्वाचं आहे त्या प्रियकरासाठी आणि ते जर त्याला मिळालं तर मग त्या मतावरून तो आमदार बनणार आहे. यावेळेस इथे रुबाबशाली फलंदाजी करत असताना मैदान दणाणून सोडलेलं आहे अमोल विशेने आणि त्याला मिळणारं हे जीवदान जिवारी लागलेलं आहे गोलंदाजी करणाऱ्या पाटगाव संघाच्या. आणखी एक षटकार. जर पर्सनल कॉन्ट्रीब्युशन फलंदाजांचं आपण पाहिलं तर मला असं वाटतं अमोलने आतापर्यंत 3 षटकार दाखवलेले आहेत. जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर अँकरिंग रोल ते प्ले करत आहेत. 25 धावा व्यक्तिगतरित्या त्याने अमोलने धावपलकर जोडलेले आहेत. यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं दादूचं. ही फेकी बघा अत्यंत दर्जेदार फेकी त्याने दिलेली आहे. क्षेत्ररक्षण झाल्यानंतर विशेषतः तुम्ही तुमचे क्षेत्ररक्षक जे सीमारेषेच्या जवळ ठेवत असतात त्यांचे हे अशा पद्धतीचे आर्म स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि तेच दाखवलं यावेळी क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षण झाल्यानंतर चांगली द्रुत फेकी दिली गेली. एक धाव इकडे मिळाली. धावपलक पुढे गेले. एकूण धाव आहेत 48 अर्थात 48. यावेळेस आपण बघतो उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू आणि यष्टी रक्षकाला यावेळेस व्यवस्थितरित्या नेमबाजी करता आली नाही. एक धाव इकडे पूर्ण आहे. यस मला असं वाटतं यस डिसिजन पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. हरकत नाही. यावेळेस फलंदाज बाद आहेत. एज लागली होती. यष्ट्यांच्या मागे टिपला गेलेला आहे. बेग युअर पार्डन वन्स अगेन. एक धाव इकडे पूर्ण आहे. खळबळजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एकच चेंडू फेकला गेला होता. डिसिजनची जंत्री झाली.
इथे फुल टॉस आहे, लोवर फुल टॉस, त्याला उंचच उंच हवाई मार्गे पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. योग्य उंची, योग्य अंतर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे छूम अंतर, आणि याच बरोबर हा सामना इथे फिनिश झालेला आहे. या सामन्यामध्ये एकतर्फी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं फलंदाजांचं. चांगली फलंदाजी, अमोल विशेषची सलामीसाठी आले होते आणि या सामन्याला त्याने संपवलेलं आहे. नाबाद राहिले, 32 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्याला चांगली साथ मिळाली बॅटर सनी आणि सुधीर अगिवलेची. जयेशने अँकरिंग रोल मैदानाच्या आतमध्ये प्ले केला आणि याच बरोबर या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेली आहे पाटगाव संघाला. हल्लीचा हंगाम पाटगाव संघासाठी तितका चांगला राहिला नाही. ज्या पद्धतीचं युनिट पाटगाव संघाकडे फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, त्या स्टँडर्डचं क्रिकेट त्यांच्या वतीने इथे पाहायला मिळालेलं नाही. हार्ड लक, टफ लक. सचिन धुमाळ, मयूर मार्के, कल्पेश मार्के, दादू, जयेश अँड ऑल टीम.